हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला ताईनो, आज काही तुमच्याशी रेसिपी नाही आहे किंवा काहीच नाही, तर आज आहे संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी। म्हणजे आम्ही आहे आता नामदेव शिंपी। मग आमच्यात आता पुण्यतिथी असली की मंदिर जे असतंच प्रत्येक गावात, तर आमच्या इथे पण नामदेव मंदिर आहे ना, तर त्या मंदिरात कार्यक्रम असतो। म्हणजे पालखी असते प्लस भजन कीर्तन आणि जेवणसुद्धा असतं। तर सगळ्या समाजाचं मिळून तर तिकडेच आता चाललेलं आहे। मग सकाळची तर सगळी कामं आवरून घेतलेली आहेत आणि टायमिंग आहे 11 वाजता, कारण आत्ताच आमच्या दारातनं पालखी येऊन गेली। मग आता म्हटलं आवरून देवळात जावं, म्हणजे ना बरोबर टाईममध्ये पोहोचू आणि सगळंच भजन कीर्तन या गोष्टी सगळ्याच मग होऊन जातील। तर किती जरी कुठं जायचं असलं की बाईच्या मागं ही कामं असतातच बघा। किचन वगैरे सगळं आवरून झालेलं, देवपूजा सगळीच कामं झालेली आणि पहिली पण मशीन झाली आणि आता दुसरी मशीन झालेली, ती सुद्धा कपडे वाळत सुकत घालून आले आणि आता माझं बघा आवरून झालेलं आहे। असं काही वेगळं विशेष आवरलेलं नाही, पण आहे ते थोडंच आवरून घेतलेलं आहे। आणि जाता येता कुठंही जाऊ दे बघा, बाई म्हटलं की तिच्या मागं 100 कामं असतात, का ती करावीच लागतात, केल्याशिवाय त्याला पर्याय नाही काय। तर इथे पण मी आता करत आहे। म्हणजे प्रसादासाठी डबा घेऊन जायचा होता, म्हणजे शिऱ्याचा प्रसाद असतो ना, जेवण तिथं पूर्ण असतं, पण पूर्ण जेवण जरी आणलं तरी चालतं आणि शिऱ्याचा प्रसाद आणला तर आदिती अनुष्काला मी मुद्दाम शाळेत घालवलेलं होतं, नको म्हणून त्रास देतात। मग चला तर ताईनो, सकाळची कामं झाली, बघितली धावपळीत सगळी कामं मी केली आणि ना आम्ही गेलो नामदेव मंदिरात। तर आज काय होतं सांगितलं का नाही माझ्या लक्षात नाही, तर आज नामदेव पुण्यतिथी आहे, तर आम्ही नामदेव शिंपी आहे ना, आता म्हणजे काहींना वाटेल की काय जात हिंद काढत बसल्या, पण मी सांगते की नामदेव पुण्यतिथी, मग आम्ही नामदेव शिंपी आहे। मग आमच्या समाजाचा जो कार्यक्रम असतो तो नामदेव पुण्यतिथीला असतो। माझं नामदेव पुण्यतिथी मग मंदिर असतंच नामदेवाचं प्रत्येक गावात। मग नामदेव महाराजांच्या आमच्यात म्हणजे आज पालखी असते, प्रत्येक दारात पालखी येते, सगळं होतं आणि मग देवळात मंदिरात जेवण असतं, भजन कीर्तन सगळं होतं, म्हणून ती गडबड सकाळची त्या कामासाठी मग मी सगळी गडबड करून कामं केली, झटपट गेलं आणि दुपारीच मी घरी आली। जेवण खाणं उरकतं, दुपारी 2 वाजता जेवण वगैरे असतात, जेवण पण छान होतं, कुर्मा पुरी वगैरे सगळं होतं। आणि आता वाजलेले आहेत घड्याळात 4:45। आदिती अनुष्का पण आत्ताच आलेले आहेत आणि टी व्ही बघत बसलेले आहेत। आणि सकाळची साडी बघा, ही काढलीच नाही, तर ही साडी बघा खूप सुंदर कलर आहे, ह्याचा काची कलर आहे, तर ह्याच्यात तुम्हाला ग्रीन दिसत असेल, पण साडीचा कलर ना प्रॉपर असा काची कलर आहे, या पद्धतीने बघा। तर ही साडी आता मी नेसायला काढणार, नेसायला म्हणजे आता वरतीच ठेवणार आहे। खरं तर साडी खूप महागातली आहे, म्हणजे 1600 रुपयाची आहे साडी। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या घरात जेव्हा गौरी गणपती बसवले ना, तर तेव्हा ही साडी मी पहिल्यांदा गौरायला घेतलेली, 1600-1650 रुपयाला काहीतरी बसलेली, कारण पहिल्यांदा गौर ह्या घरात बसणार होती। म्हटलं हिरवीगार लेक येते ना आपल्याकडं, गौर म्हणजे लेकच, आणि मग ती गौराई नेसून झाली की मी गौरी आहेच नेसायला। साड्या काय आपल्याला तसं नेसून होत नाहीत, पण ही साडी जरा मला अशी छान वाटते, नेसल्यावरती ना मस्त वाटते, म्हणून म्हटलं ह्या सण आता सुरू होतीलच, आपला श्रावण महिना सुरू होईल, सगळ्यात घालून ही एकदाच हे करणार। आता 2-3 वर्ष झालं आणि तुम्ही म्हणाल इकडं नवीन गौर गणपती बसवता का, तर हो, आता जो बसवल ना गणपती तो 3रं वर्ष आहे आमचं। तर आम्ही पहिले म्हणजे एकत्रच आमचा गौर गणपती असायचा, पण हे एक आता जे रोजचं माझं घर बघता ना, तर हे एक आमचं घर आहे आणि अजून आमचं स्टँडवरती सुद्धा एक घर आहे, जे की तिकडे मोठे दीर जाऊ त्यांची मुलं वगैरे सगळी राहतात आणि तिकडे पण रूम म्हणजे जे काही गाळे असतात ना भाड्याने ते दिलेले आहेत आणि तिकडे वरती राहायला थोडं आहे आणि बाकी सगळ्यांना राहायला इकडं बांधलेलं आहे अशा पद्धतीने। मग ते मेन घर तिकडचं आहे ना, तर तिकडच्याच घरी आमचा पहिल्यापासून गौर गणपती इतका वर्ष होता, पण आत्ता एवढ्यात काय झालं, 1 वर्ष तेजसने खूप दंगा केला की आपल्या घरी पण गणपती, म्हणजे त्याला सांगतोच की तोही आपलाच आमचाच गणपती। आता आमच्यात दोरे वगैरे घेतात, तर आता झाली आमची 16 माणसं आहेत, तर गौरी दिवशी 16 माणसांचे दोरे घ्यायचे म्हणजे ना इतका वेळ व्हायचा। आणि काय व्हायचं, आम्ही इकडं राहतो ते घर अगदीच म्हणजे आहे एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आहे, मग घरचं करून तिकडं जाऊन करणं म्हणजे थोडंसं ते, आता जेव्हा मुलं लहान होती तेव्हा उलटं झटपट व्हायचं, पण मुलं मोठी झाली की ते काय जमत नव्हतं। मग आणि तेजसचा एक दिवस गोंधळ, आपल्या घरी गणपती आणायचा, आपल्या घरी गणपती आणायचा, मग असं ठरलं की चला मुलं, आणि आता कसं मी आणि माझी धाकटी जाऊ ह्या बंगल्यात राहतो, आम्ही ह्या घरी राहतो, तर ती तिकडं राहते, मग तिची ही 2 मुलं आहेत, माझी ही 3 मुलं, आणि मग तेजसने एक दिवस गोंधळ घातला, प्लस 3 मुली आहेत, आणि मग मुलींना कधी कळणार, आम्ही काय करायचो अलीकडं
की मी आणि माझी जाऊ तिकडे जायचो, तिकडच्या घरी, म्हणजे गौर गणपती बसतो ना आमचा तिकडे. आणि ह्या पोरींना काहीच माहिती नाही. मग घरात शेवटी कसं असतं, रोज आरती नाही म्हणू दे बघा आपण, पण जेव्हा आपल्याकडं गणपती घरात असतो आणि वर्षाची ती आरती आपल्या घरात म्हणतो ना, तेव्हाच मुलांना आरत्या पाठ होतात. तर मग ह्यांना काही कळायचंच नाही. बाकी सगळे सण मी आधी त्या अनुष्काला शिकवलेले आहेत बरं का. कोणत्या सणाला काय असतं, संक्रांतीला काय असतं, वडपूजनाला काय असतं, दिवाळीच्या ह्याला काय असतं, बऱ्याच सगळे सण मी यांना शिकवलेले आहेत. तर सगळं माहीत आहे. पण आमचा गौर गणपती कधी वेगळा नव्हता. पण आता ह्या कधी शिकणार, मग ह्यांना शाळेत पाठवा आणि मग तिकडं जावा, मग रोजच्या आरतीला पाण्याची टाकी भरली आवाज येत असेल, मग ह्या तिघींना कधी इकडच्या करणार. म्हणजे जावेची पण मुलगी, आणि संस्कार हे आत्तापासूनच मुलांवरती होतात. म्हणजे आत्तापासून जर त्यांनी डोळ्यांनी बघितलं दोरे कसे घ्यायचे असतात, म्हणजे काय काय गोष्टी असतात बरं का, त्या मुलींना शिकवा. मग मुलगी स्त्री कुठल्याही हुद्द्यावर जाऊ, कुठल्याही ह्याच्यावरती जाऊ दे, तिला ते सगळं करावंच लागतं. नोकरी करू दे, काय करू दे, काही पण करू दे तुमचं, पण ना तिला ते करावंच लागतं. म्हणून मग आम्ही सगळ्यांनीच ठरवलं. आता काय असं हे नाही की गणपती गौर कसं वेगळं बसवलं, तर आमच्या सहमताने मुलांना समजावं आणि आम्हाला पण मग जरा वेळेचं बंधन व्हायचं, करायला वगैरे जायला मिळायचं ना. मग ठरवलं की, आणि हे घर इतकं मोठं आहे आमचं, ते पण घर मोठं आहे आणि हे सुद्धा घर इतकं मोठं आहे की सगळेच म्हणायचे की उलटी ह्या घराला गणपती असलाच पाहिजे, गणेशाशिवाय तर काही होत नाही. बाकी सगळे उपवास वगैरे तुम्ही पाहता सगळं घरात केलं जातं, पण गणपतीशिवाय नव्हतं. मग असं सगळ्यांना घरात विचारलं मोठ्यांना की आपण इकडच्या घरी मुलांच्या आनंदासाठी तर गणपती बसवूया. तर म्हटलं ठीक आहे. मग घरात सगळ्यांनी मोठ्यांनी सांगितलं बसवा. मग आता गणपती बसवते म्हटल्यावर आमच्यात दोरे घेतात, गौराईचे दोरे घेतात ना. तर सारखा काहीतरी असा डिस्टर्ब येतो, तर घसा बसलाय त्यामुळे ठसका येतोय. तर ते सांगत होती की गौराईचे दोरे, मग गणपती जर इकडे वेगळा बसवला आणि गौराईचे दोरे घ्यायला कसे तिकडे जायचे नुसते, म्हणून मग. आणि परत कधी आता पोरांची लग्न व्हायची, आमची पोरं आता 6वी 7वीला, आणि तिथनं पुढं गौर बसवायची. मग आम्ही ते सगळं ब्राह्मणांना विचारलं आणि सगळं हे केलं की गौर अशी बसवली तर चालते का, तर चालते. आपल्या जर घरात कुळापासून ती पद्धत जर करत असले आणि आपल्याला जर वेगळी करायची असली ना ताईनो, तर केली तर चालती. पण मुळातच ती एखादी गोष्ट आपल्यात करत नाहीत आणि नवीन जर करायची असली तर मग ते विचारून करावं लागतं. पण परंपरागत चालत आले, फक्त वेगळं बसवायचं आहे, आपल्याला वेगळं करायचं तर आपण करू शकतो. मग ते दोरे घ्यायला तिकडं परत कसं जायचं, गणपती आपल्या घरात. मग आम्ही गौर गणपती त्याच वर्षी बसवलं. मग आता हे 3रं वर्ष आहे गौरी गणपतीचं, आणि आता आम्हाला पण सफिशियंट झालं. आम्हाला इथं मग गौर गणपती करता म्हणजे काय होतं, तर कितीही बघा फरक पडतो इथं आपल्या घरात असणं आणि नंतर जाऊन करणं, असं काय. त्याच्यामुळे आणि ह्या घराला गणपती पाहिजेच होता. आमच्या घर खूप मोठं आहे आणि तो गणपतीचा सण म्हणजे ते खेळ असतं ना गणपती म्हणजे, म्हणून मग आम्ही ते आपलं बसवून घेतलं, म्हणजे गौर गणपती बसवला. तर हे वर्ष 3रं आहे. तर ही साडी तेव्हा गौराईला मी पहिल्या वर्षी घेतलेली, आणि आत्ताची पण एक साडी आलेली आहे बघा, ती कशी पडल्या ती तुम्हाला मी दाखवते. तर ते पार्सल साडीचं आत्ताच आलेलं आहे बरं का. फेसबुकवरनं लाईव्ह करतात ना काही लेडीज, त्यांच्याकडून मी मागवलेली होती. तर ती साडी तुम्हाला दाखवते. तर बरंच मोठं हे झालं. तर गौर गणपतीचं आपलं सहज माझ्या लक्षात आलं की म्हणजे वेगळं बसवणं, तर अशी जर लांब लांब घरं असतील किंवा काही जण येऊन जाऊन पण करतात, काही जण गावालाच असतात, पण आमचं एकाच गावात पण इकडं अर्धी राहतात. आता आम्ही एक कुटुंब 16 माणसाचं आहे, तर तेवढी सगळी 16 माणसं शक्य नाही ना एक राहणं, आणि प्रत्येकजण आपापलं करून आपापल्या ह्याच्यात ठीक आहे. मग फक्त तोच प्रॉब्लेम येत होता की जायचं आणि यायचं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आपल्या ह्या घराला पण गणपती होईल आणि ह्यांना मुळात मुलींना कळलं पाहिजे, म्हणजे गौरी गणपतीचं सगळं सण असतो. सगळ्या सणांना बरेच सण मी त्यांना शिकवलेलेच आहेत, पण गौराईचे दोरे कसे घेतात तसे करतात. जसं की म्हटलं की पोरांची लग्न कधी व्हायची आणि तिथनं सून यायची आणि ती सून परत म्हणायची तूच बाई केलं नाही साधी, तर माझ्या गळ्यात ही कशाला मारत्या. आता तेव्हाच्या तर करणार आहेत का, आता पिढीने पिढी बदलणार आहे. तो तर विषय अजून खूप लांबचा आहे ताईनो. कधी मला सून यायची, माझं पोरगात तशी 7वीला, आणि तिथून पुढचा तो प्रश्न आहे. पण तिच्या आल्याला अंगावर कसं टाकणार की तू आल्यास बाई आता गवर कर. ती म्हणाल तू केली नाहीस बाई तर मी तर का करू, तुम्हीच केली नाही, तर असं होतं ना. त्याच्यापेक्षा आत्तापासूनच आपल्या घरात ती म्हणजे परंपरा ही केली. आणि ते पण आता आमच्या दोघीत आपला आम्ही बसवतो, माझ्या जावेत आहेत आणि हे आम्ही दोघी करतो गौर गणपती. सगळे येतात इथंच, गणपतीचं दोरे वगैरे इकडेच घेतले जातात आता सगळ्यांचे. तोच प्रश्न एक मोठा होता. तर मग आता आले गणपतीची तयारी, आणि
बघूया आता आज पुढचा व्हिडिओ काय. आज संध्याकाळी मला स्वयंपाक वगैरे नाही, कारण आम्ही मंदिरातनं जेवण आणलेलं आहे. म्हणजे तसंच असतं, सगळेजण घेऊन जातात. तर ही साडी तुम्ही आणि भरपूर वेळा पाहिली असेल. आणि पहिल्या वर्षीचे पण आपल्यात गवर गणपतीचे व्हिडिओ आहेत ताईनो. आणि आता बघूया ह्या गवर गणपतीला काय ह्या वेळेस जरास्त सामान आता येतंय, मागवते बरेच. बघा तुम्हाला पिशव्या दिसत असतील ऑनलाईनच्या, काय काय गोष्टी आवडत आहेत. तर खोलू नको, ती साडी मी दाखवते. साडी तर अशी कोंबल्या, त्याच्यावरनं दप्तर काढ ग. तिथं ठेव, तिथं ठेव. लय साडी ती मऊ आहे, लय साडी ती मऊ आहे. आणि हो, कालच्या ना व्हिडिओमध्ये कमेंट आलेली की ताई म्हणजे डोळ्यांखाली कसलं असं म्हणजे हे दिसत होतं. तर खरं सांगू का ताईंनो, मी जरी आजारी पडली ना तर पूर्ण माझ्या चेहरा निस्तेज दिसतो. माझा चेहरा खूप असं म्हणजे मला लगेच डार्क सर्कल येतात लगेच. असं मी एकदम वीक दिसते. ते माझं शरीर कसं आहे ना, पाणी पिलं तरी फ्रेश, वाऱ्यात जरी बाहेर गेलं तरी आम्ही फुगलेली माणसं असे आहोत. आमचं शरीर पाणी जरी पिलं तर ते फुगतं. मग मला जरी विकनेस आला ना तर मला लगेच माझं म्हणतात ते पिळून जातं शरीर, लगेच ते हेच होऊन जातं. तर चला, असं व्हायचंच म्हणून ते डार्क सर्कलच्या व्हिडिओमध्ये दिसले. तर आता बहुतेक मी बोलले, खूप मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. तर चला आता मी तुम्हाला साडी दाखवते ताईनो, आणि मग व्हिडिओचा एंड करते. तर सॉरी बरं का ताईनो, मला एकदा बोलायला लागलं की इतकं बोलायला लागतं ना, खरं सांगते. एवढा मला खोकला आहे, घसा किती मध्ये आधी अडकत होता, तरी पण मी बडा केलं. तुमचा वेळ गेला. तर चला साडी दाखवते ताईनो. तर साडी कशी वाटली, बेबी पिंक, पीच पिंक कलर असतो ना तसा आहे. आणि साडी अगदी मौसूद आहे आणि पूर्ण भरलेली आहे. तर ही साडी गौराईसाठी मागवलेली आहे, पण गौराईचा गेटअप कसा करायचा आहे तो अजून काय ठरलेला नाही. मग बघूया अजून नक्की फिक्स मग होते का नाही, ही नेसवायची का नाही. पण साडी तर खूप छान आहे, मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली सांगा. आणि बजेटमध्ये बसलेले एकदाच, आणि खूप नाजूक साडी आहे. खरं सांगते एकदम मौसूत आहे. काठ वगैरे अगदी नाजूक म्हणजे मोठे असले ना, पण साडी खूप मस्त आहे. आणि ना गोल्डन जरीमध्ये आहे, विविंग पण छान आहे. चटकन अशी सणासुदीला, फंक्शनला किंवा लग्नात जरी अशी घातली ना तर त्याचा म्हणजे कडक नाही आहे. त्याचे काठ वगैरे अगदी मौसूद आहेत, एकदम मौसूद आहेत. बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवत खरं तर मी त्याची घडी व्यवस्थित घालून घेतली, कारण एकदम मऊ आहे आणि चुरगळते म्हणून. ताईंनो बघितली साडी, खरं तर उघडून पडलेली, मी आपली त्याची घडी घालतच तुम्हाला दाखवली. तर पीच पिंक कलर आहे, एक्झॅक्ट जो दिसतोय ना तुम्हाला तो कलर आहे. तर पण अजून पण बघूया. काठपदराची साडी एकदम स्मूथ आहे साडी. आणि साडीची किंमत आता तुम्ही मला विचारचाला तर साडीची किंमत 1050 रुपयाला ही साडी मला बसलेली आहे. पण साडी तशीच आहे बरं का, लांबीला उंचीला मस्त आहे. आणि मस्त शालू सारखी साडी आहे. गौर ह्याच्यात दिसेल, पण अजून माझं फिक्स नाहीये बरं का की ही साडी गौरायला नेसवायची. अजून जरी एखादी मला मिळाली ना चांगली तर मी ती साडी घेणार आहे का बघूया. हीच नेसवायची होते, अजून असं काही ठरवलेलं नाहीये. आता तर ही साडी व्यवस्थित अशी पॅक करून ठेवते. ती सगळ्यांना दाखवली ना आलेली, कारण ऑनलाईन साडी कधी आपण घेत नाही, पण